पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाते। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संध्याकाळी पार पडणार आहे। वरळी डोम इथं होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या सर्व कार्यकारिणीसमोर सुनेत्रा पवार पक्षाची सूत्र हाती घेतील। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जे आहे ते सुनेत्रा पवार यांची औपचारिक पद्धतीने जे घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। सध्या आम्ही मुंबई येथील वरळी डोम या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर याच वरळी डोमच्या ग्राउंड फ्लोअरला जे आहे ती या ठिकाणी आज सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा जी आहे ती औपचारिक पद्धतीने होणार आहे आणि 350 लोकांची बैठण्याची व्यवस्था जी आहे ती या वरळी डोममध्ये करण्यात आलेली आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर खासदार असो, आमदार असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ते असो, या सर्व कार्यकर्त्यांची बैठण्याची व्यवस्था जी आहे ती या वरळी डोमच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची जी आहे घोषणा जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर कुठेतरी संपूर्ण पक्षाची कारभार जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचमुळे आज सुनेत्रा पवार कशा पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष कारभार स्वीकारल्यानंतर पक्षाला कशा पद्धतीने वाढीव करण्यासाठी जे आहे कार्य करणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि कशा पद्धतीने हे जे काही बिनविरोध होणार आहे त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण वरळी डोमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडे असो किंवा बॅनर असो हे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जो आहे तो या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता जी आहे ती बैठक जी आहे ती पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।